आणि आता बातमी पाहूयात युद्धाच्या परिणामांची। आखाती युद्धाचा मोठा फटका कोल्हापूरकरांना बसलेला आहे। कोल्हापुरात इंधन टंचाई झाली असून अनेक पेट्रोल पंपांवर नागरिकांची तुफान गर्दी झाली आहे। टू व्हीलरसाठी 200 रुपये तर फोर व्हीलरसाठी 1000 रुपये पेट्रोल एवढंच लिमिट करण्यात आलेलं आहे। पेट्रोल पंप चालकांना यापूर्वी क्रेडिटवर पेट्रोल मिळत होतं, मात्र आता क्रेडिटवरचं पेट्रोलही बंद झालेलं आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर जोडले गेलेले आहेत। रणजित, आता पेट्रोल पंपांवर लिमिट ठरलेलं आहे फोर व्हीलरसाठीच आणि टू व्हीलरसाठीचं काय परिस्थिती आहे? सुरुवातीला मी तुम्हाला ही दृश्य दाखवतो। ही कोल्हापुरातल्या पेट्रोल पंपावरची दृश्य आज सकाळपासून आपल्याला पाहायला मिळतात। मात्र पूर्वी पेट्रोल जरी टंचाई झाली तरी पेट्रोल लोकांना मिळायचं, मात्र आता लिमिट करण्यात आलेलं आहे। टू व्हीलरसाठी केवळ 200 रुपयांचं पेट्रोल आणि फोर व्हीलरसाठी 1000 रुपयाचं पेट्रोल असं पेट्रोल चालकांकडून लिमिट करण्यात आलेलं आहे। कारण पूर्वी 7 दिवसांसाठी पेट्रोल क्रेडिटवर मिळायचं, मात्र आता हे क्रेडिट बंद झालेलं आहे आणि 20 लाख रुपये ट्रान्सफर केल्यानंतरच पेट्रोलचे टँकर या चालकांना मिळतात आणि अनेक दिवस टँकर कोल्हापुरात पोहोचलेले नाहीत। त्यामुळे आता पेट्रोल टंचाई जाणवू लागलेली आहे। कोल्हापुरातले जे छोटे मोठे पेट्रोल पंप होते ते आता बंद झालेले आहेत आणि जिथं मोठे पेट्रोल पंप आहेत त्या मोठ्या पेट्रोल पंपावर मात्र अशा पद्धतीने ही गर्दी झालेली आहे। पेट्रोल मिळतं, मात्र डिझेल सध्या बंद करण्यात आलेलं आहे। कोल्हापुरामध्ये डिझेल फक्त शासकीय गाड्यांनाच देण्यात येतं, रेग्युलर गाड्यांना मिळत नाही। त्यामुळे आता आज ही जी परिस्थिती आहे याच्यामध्ये आणखी ही परिस्थिती तीव्र होण्याची शक्यता आहे। जर 2 दिवसामध्ये पेट्रोलचे टँक आले नाहीत तर मात्र कोल्हापुरामध्ये भयावह अवस्था निर्माण होईल असं आपल्याला वाटतंय। धन्यवाद रणजित, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर आपण पाहतोय पेट्रोल पंपावरची सद्यस्थिती काय आहे कोल्हापुरामध्ये हे आमच्या प्रतिनिधींकडून आपण जाणून घेतलेलं आहे। कोल्हापुरामध्ये इंधन संकट निर्माण झालेलं आहे, तर युद्धजन्य परिस्थितीचा थेट परिणाम या सर्वांवर होतोय। सोलापूरच्या ऑटो एलपीजी गॅस वितरण व्यवस्थेवरही याचा परिणाम झालेला आहे। गेल्या 20 दिवसांमध्ये गॅसच्या दरामध्ये तब्बल 35 रुपयांची वाढ होऊन तो 85 रुपयांवर पोहोचलाय। त्यामुळे आता सोलापुरातील हजारो रिक्षा चालकांमध्ये संतापाचं वातावरण आहे। या संदर्भातला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांनी। पाहूयात। आखाती देशामध्ये सुरू असणाऱ्या युद्धाचा थेट फटका आता सोलापूर मधील ऑटो रिक्षा चालकांना सुद्धा बसताना चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। मी सध्या उभा आहे सोलापूर मधील गो गॅस या ऑटो एजन्सीच्या समोर मी उभा आहे आणि या ऑटो पेट्रोल पंप जो आहे त्याच्या समोर आपण जर बघितलं तर या ठिकाणी रिक्षांच्या लांबच लांब रांगा ज्या आहेत त्या लागल्याचं एकूणच चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर प्रशासनाकडून असं सांगण्यात आलेलं आहे की गॅसचा कुठल्याही पद्धतीचा तुटवडा नाहीये, मात्र आपण जर बघितलं तर नजर जाईल तिथपर्यंत या ठिकाणी गॅसच्या रांगा ज्या आहेत त्या लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय। पंपावर 52 रुपयांनी होतं, आता 85 रुपयांनी द्यायला लागल्यात। मी सकाळी 9ला आलोय। बर, माझा नंबर आता लागणार आहे अजून एक 10 मिनिटात। बर, हो। आणि मग व्यवसायावर काय परिणाम व्हायला? व्यवसायावर खूप परिणाम व्हायला लागलाय। फक्त आम्ही तेवढंच एक रोज किती भेटत त्याच्या निम्म तर भेटू दे म्हणून इथं येऊन थांबतोय। आता आमच्या घरचं फोन आलेला हे आणा ते आणा, अजून घरी आमचं काय स्वयंपाक पण इथून प्रवाशांना काही नाही, फक्त इथं मरतोय। पंपवाल्यांना त्यांचे पैसे भेटताय, फक्त मरतोय फक्त रिक्षावाला। नक्कीच रिक्षावाल्याचं मरण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय। आपण जिथपर्यंत आपली नजर जाईल तिथपर्यंत आपण पाहू शकताय की रिक्षाच्या लांबच लांब रांगा या ठिकाणी उभा टाकल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यानुसार नागरिक चिपासा विश्वभूषण लिमये, सान टीव्ही न्यूज, सोलापूर।